राज्यसभा पण त्यांना मिळाली, मुलीला पण आमदारकी मिळाली, मुलगी आमदार झाली. असं असून देखील नांदेड जिल्हा मात्र भाजपमय होत नाही, ही खंत कुठेतरी भाजपच्या मनामध्ये आहे. कारण अशोक चव्हाणांच्या बद्दल कितीही प्रवाह मतप्रवाह असले, उलटसुलट जरी असले तरी ते मनाने अजूनही काँग्रेसीच आहेत. ते शरीराने भाजपमध्ये आलेले आहेत, पण त्याचं मन मात्र काँग्रेसमध्ये रमलेलं आहे. ते काही काँग्रेसची भाजप करायला तयार नाही आहेत. मुंबईत येऊन सावरकरांबद्दल बोलणं हे अमित शहाना एक मेसेज द्यायचा आहे, म्हणून ते हे सगळं करतात. यापुढे मुंबई महापालिकेच्या निवडणुका जेव्हा येतील त्यावेळेला जागा वाटप असो किंवा अन्य गोष्टींची तडजोड करण्याचं असो, त्यावेळेला एकनाथ शिंदेना फारसं महत्व देऊ नका हे सांगण्याची संधी भाजपवाले सोडतील असं काही मला वाटत नाही. ही अवस्था मुंबईची आहे, ती अवस्था ठाण्याची आहे. अमित शहा मुंबईचा पाणी दौरा करून दिल्लीला घरी पोहोचतील तरी लुईसवाडीला अडकलेले लोक आपल्या घरी पोहोचू शकत नाही. कासा रोडला ही अवस्था आहे एकनाथ शिंदेच्या शहरातली. प्रश्न मला असं वाटतं रायगडपेक्षा नाशिकचा जास्त किचकट होणार आहे, कारण नाशिकमध्ये भाजप स्वतः आहे. गिरीश महाजन तिकडे असल्यामुळे आणि नाशिकला कुंभमेळा होणार असल्यामुळे 2 वर्षानंतर तिथे खरं अडचणीचा मुद्दा तिकडे आहे. रवींद्र चव्हाण यांना काही नेत्यांचे भाजपमध्ये प्रवेश करून घ्यायचे होते, ते त्यांनी केले नाहीत, कारण बावनकुळे तिकडे आहेत. बावनकुळ्यांना त्याचं श्रेय जाईल म्हणून प्रवेश झाले नाहीत. ज्या वेळेला मी पूर्णपणाने अध्यक्ष होईल, पूर्ण वेळ अध्यक्ष होईल, तेव्हा हे प्रवेश करेल असं सांगून ते प्रवेश थांबवण्यात आले, ही माझी माहिती आहे. नमस्कार, मी सदानंद. तुम्ही द पॉलिटिक्सची मुलाखत बघताय. आज एक महत्वाची घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणात होती, ती म्हणजे अमित शहा यांचा दौरा सुरू आहे. 3 दिवसांचा अमित शहाचा दौरा आहे. 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये अमित शहा 2 दिवस महाराष्ट्रामध्ये मुक्कामी आहेत. आणि अमित शहा म्हटलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक कंगोरे त्याला निर्माण होते, अनेक उलथापालथी अमित शहाच्या दौऱ्याच्या निमित्तानं होत असते. तर याच अमित शहाच्या दौऱ्याचा अर्थ काय, त्याचे कसे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नजीकच्या भविष्यात आणि दूरच्या भविष्यामध्ये पडू शकतात, या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय पत्रकार किरण तारे सर. त्यांच्याकडून आपण समजून घेऊयात की या अमित शहाच्या दौऱ्याचे नेमके अर्थ काय, त्याचा कसा पडसाद आपल्या सगळ्या राजकारणावर उमटणार आहेत. तर सर, सुरुवातीला तुमचं स्वागत आहे या मुलाखतीमध्ये. तर पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की अमित शहाच्या दौऱ्याचा आपण नेमका अर्थ कसा घ्यायचा, कारण 1.5 महिन्यामध्ये अमित शहा दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले आहेत. गेल्या 11 एप्रिलला आलेले होते आणि आता 25, 26, 27 असं जवळपास 3 दिवस अमित शहा महाराष्ट्रामध्ये आहेत. किरण सर. अमित शहा यांच्या दौऱ्याचं टायमिंग मला वाटतं यावेळेला खूप जास्त महत्वाचं आहे. ते अशा अर्थाने की ते आधी नागपूरला गेलेत, त्यांनी तिकडे कॅन्सर इन्स्टिट्यूटचा पायाभरणीचा समारंभ केला. त्यांच्या त्यांच्या खात्याच्या अखत्यारीमध्ये असलेलं जे फॉरेन्सिक लॅब, ज्याला आपण म्हणतो फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी जी आहे, फॉरेन्सिक युनिव्हर्सिटीची पायाभरणी, त्याचं भूमिपूजन त्यांनी केलं. नंतर ते नांदेडला आलेत. नांदेडला आल्यानंतर त्यांनी एक महत्वाचं स्टेटमेंट केलं की आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी ऑपरेशन सिंदूर बद्दल नरेंद्र मोदींना मिठी मारली असती. एक प्रकारे उद्धव ठाकरेंना डिवचण्याचं काम अमित शहा यांनी त्या दौऱ्यामध्ये केलं. आणि नंतर ते आता मुंबईमध्ये आहे. तर याच्यातलं मला असं वाटतं की नागपूरचं जर आपण सोडून दिलं, कारण नागपूरचा हा एक प्रकारे सरकारी, एक प्रकारे निम सरकारी असा कार्यक्रम होता, ते आपण सोडून देऊया. त्याला राजकीय अर्थ आहे का तर नाही असं आपण सध्या गृहीत धरूया. कारण नागपूरच्या दौऱ्यामध्ये नितीन गडकरी नसते तर त्याच्यावर राजकीय अर्थ अर्थ काहीतरी झाला असता, पण ते नितीन गडकरी तिकडे होते, चंद्रशेखर बावनकुळे तिकडे होते, देवेंद्र फडणवीस अर्थातच मुख्यमंत्री म्हणून तिकडे होते. त्यामुळे नागपूर आपण सध्या बाजूला ठेवूया. नांदेडला आल्यानंतर नांदेड का महत्वाचं आहे, अशोक चव्हाण यांची भाजपमध्ये त्यांचा प्रवेश झाल्यानंतर अमित शहा पहिल्यांदा नांदेडला गेले. आणि नांदेडमध्ये जाण्याचं मुख्य कारण असं होतं की नांदेडमध्ये फक्त अशोक चव्हाण हेच भाजपमध्ये आलेत, पण अशोक चव्हाण यांच्या भोवती असलेले सगळे कार्यकर्ते जे आहेत, तिथले स्टॉलवर्ड काँग्रेस नेते जे आहेत, ते अजूनही काँग्रेसमध्येच आहेत. म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे काही दिवसांपूर्वी जे म्हणाले होते की काँग्रेस फोडा, काँग्रेस संपली पाहिजे, काँग्रेस संपूर्णपणे भाजपमध्ये विलीन झाली पाहिजे, हा उपदेश त्यांनी ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांना केला तो अशोक चव्हाणांना लागूच पडलेला नाही आतापर्यंत. म्हणजे अशोक चव्हाण आता गेली मला वाटतं वर्ष झालं त्यांना भाजपमध्ये येऊन. बरोबर, वर्ष दीड वर्ष झालं. हा, 1.5 वर्ष झालं. राज्यसभा पण त्यांना मिळाली, मुलीला पण आमदारकी मिळाली, मुलगी आमदार झाली. असं असून देखील नांदेड जिल्हा मात्र भाजपमय होत नाही,
ही खंत कुठेतरी भाजपच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळे नांदेडमध्ये अमित शहा आल्यानंतर त्याचा परिणाम असा असतो की आता अमित शहा स्वतः आलेत. आता भाजपचा राजकीय चाणक्य स्वतः नांदेडमध्ये आला आहे, आता तरी कामाला लागा. हम्म. तुम्हाला फक्त दोघांना प्रवेश दिलाय असं नव्हे, तर अख्खी काँग्रेस भाजपमय करायची आहे. त्या दृष्टीने पावलं टाका, हा संदेश देण्यासाठी म्हणून, किंवा एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की अशोक चव्हाणांना कान पिचके देण्यासाठी म्हणून हा भाजपचा दौरा अमित शहाच्या निमित्ताने नांदेडमध्ये झालेला आहे, असं याच्यातलं माझं आकलन आहे. कारण अशोक चव्हाणांच्या बद्दल कितीही प्रवाह मतप्रवाह असले, उलटसुलट जरी असले, तरी ते मनाने अजूनही काँग्रेसीच आहेत. ते शरीराने भाजपमध्ये आलेले आहेत, पण त्याचं मन मात्र काँग्रेसमध्ये रमलेलं आहे. ते काही काँग्रेसची भाजप करायला तयार नाही आहेत. त्यांनी ठरवलं असतं तर ते वर्षभरामध्ये अख्खा नांदेड जिल्हा भाजपमय झालेला असता, पण ते झालेलं नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा अशोक चव्हाणांना दिलेला इशारा आहे की तुम्हाला जर आम्ही पक्षात घेतलंय तर तुम्हाला रिझल्ट पण द्यावे लागतील, आणि आता रिझल्ट देण्याची वेळ आलेली आहे, हे सांगण्यासाठी म्हणून अमित शहा नांदेडमध्ये आले होते, असा माझा याच्यातला अंदाज आहे. आता अर्थात तिथे बरोबर. गेल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आणि राजकीय भाषण केलं. तर राजकीय मेळाव्यामध्ये राजकीय भाषण करावंच लागतं, आणि महाराष्ट्रामध्ये आल्यावर उद्धव ठाकरेबद्दल बोलावंच लागतं. त्यामुळे तो एक आपण एक असं गृहीत धरूया की तो राजकीय अपरिहार्यतेचा भाग आहे. त्यामुळे त्यांनी ते उद्धव ठाकरेंवर स्टेटमेंट केलं, त्यांना डिवचलं आणि त्यांच्या काय उण्याजुण्या काढले. दॅट इज ओके, ते सगळं ठीक आहे. तिथनं आता आले ते मुंबईमध्ये. मुंबईत आल्यानंतर अमित शहा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांवर व्याख्यान देणार आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे हे मुंबईतलं सावरकरांवरचं त्यांचं पहिलं व्याख्यान असणार आहे. पण सावरकर या विषयावर ओके. धरून अमित शहा काहीतरी बोलतायत, असं हा. पहिल्यांदा घडतंय महाराष्ट्रामध्ये. ते आज मुंबईमध्ये होणार आहे. कदाचित आतापर्यंत सुरू पण झालं असेल, किंवा माहित आहे काय ते एक संस्थेला पुरस्कार देण्याचा कार्यक्रम, आणि त्यानिमित्ताने त्याच्यामध्ये काही बदल सावरकरांवरचं झालेले त्यांचं आहेत. व्याख्यान. हा. 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 त्याच्यामध्ये काही बदल बेसिक झाले, बदल झालेत त्या कार्यक्रमामध्ये, काही बदल पावसामुळं. माहित आहे आता. पण त्या अमित शहानी जसं मला माहिती अशी मिळाली होती की त्यांनी सांगितलंय कितीही पाऊस असला काय असला तरी स्थान बदलायचं नाही, कार्यक्रम ठरला तसं झाला पाहिजे, असं त्यांनी सांगितल्याचं मला माहिती आहे. हा. पुढे आता आपण बोलत असताना काय सुरू आहे आता माहिती नाही, ती जरा माहिती घ्यावी बरोबर. लागेल. पण परत मुद्दा तोच आहे की मुंबईत येऊन सावरकरांबद्दल बोलणं हे हम्म. अमित शहाना एक मेसेज द्यायचा आहे, म्हणून ते हे सगळे करतायत. कोणाला मेसेज द्यायचा आहे? स्वतःच्या पक्षाला, त्यांना हम्म. मित्रपक्षांना मेसेज द्यायचा आहे की सावरकरांबद्दलची त्यांची भक्ती, त्यांची निष्ठा, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे अमित हम्म. शहाच्या घरामध्ये ड्रॉइंग रूम मध्ये आपण जे सगळे फोटो बघतो, आपल्याला तिथे बरोबर. जायची संधी मिळाली नाही, पण जे सगळे नेते तिकडे जातात आणि त्यांचे फोटो जे येतात, त्या हम्म. फोटोमध्ये दिसतं एका बाजूला चाणक्याचा फोटो आहे, दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो आहे. त्यामुळे सावरकरांवर आणि सावरकरांच्या विचारांवर प्रगाढ निष्ठा आणि श्रद्धा श्रद्धा. असलेले अमित शहा सावरकरांबद्दल काय बोलणार, ही हम्म. खरं उत्सुकता आहे. सावरकर यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी वर्षानुवर्ष आपल्याकडे होते आहे, हम्म. आणि ती मागणी पूर्ण करणं ज्यांच्या हातामध्ये आहे, हम्म. त्यांच्या खात्यामध्ये आहे, म्हणजे ज्या मंत्रालयाच्या अखत्यारीत हा विषय येतो, त्या हम्म. गृह मंत्रालयाचा प्रमुख सावरकरांबद्दल काय बोलतो याच्याबद्दल मुंबईत येऊन. उत्सुकता असणे स्वाभाविक. आणि ते मुंबईत येऊन सावरकरांच्या कर्मभूमीमध्ये येऊन तो काय बोलतो ह्याच्याबद्दल स्वाभाविकपणाने उत्सुकता होती. ती उत्सुकता आहेच, मला पण आहे, तशी इतरांना पण आहे. त्यामुळे त्या याच्यातनं काय निघतंय त्याच्याबद्दल आपल्याला जरा लक्ष ठेवावं लागेल. त्यातनं काहीतरी चांगली बातमी पण होऊ शकेल, भविष्यातल्या राजकारणाचा त्यातनं आपल्याला वेध पण घेता येऊ शकेल. पण या सगळ्याच्या दृष्टीने, या सगळ्या जरी आपण गोष्टी गृहीत धरल्यात, तरी मला असं वाटतं याच्यापेक्षा आणखी मोठी घडामोड घडली आहे काल. आणि त्याचं टायमिंग जी मी सारखं म्हणतोय की सारखं अमित शहाचं टायमिंग जे किती परफेक्ट जळून आलेलं आहे, ते हम्म. आहे मुंबईची पावसामुळे झालेली दैन अवस्था. दैना. मुंबईची पार वाताहत झाली काल. तर म्हणजे तुम्ही मला तुम्हाला ह्याच्या अनुषंगानेच, म्हणजे तुम्ही काय बोलणार आहे मला एक त्याचा अंदाज येतोय. तर आतापर्यंत आपण बघितलं की अमित शहा जेव्हा जेव्हा मुंबईत असायचे, तेव्हा त्यांना मुक्कामाला असलेल्या रात्रीच एकनाथ शिंदे भेटायला जायचे. ह्यावेळेस उलटी गोष्ट घडली आहे. रात्री अजित पवार भेटायला गेलेत आणि दिवसा सकाळी आपल्याला एकनाथ शिंदे भेटायला गेल्याचं बघायला मिळतंय. तर ह्या गोष्टीकडे पण, जे पावसाची मुंबईमुळे झालेली दैना आहे आणि ज्याच्यावरून सातत्यानं एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्याचं एक साधन म्हणून वापर करत असतात, त्याच्याकडे बघितलं जात असतं. आणि भाजप देखील उद्धव ठाकरेंवर टीका करत असते. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर देखील अमित शहाच्या दौऱ्याकडे कसं बघायला पाहिजे? ते कसं आहे ना, काल अमित शहा नांदेडमधून मुंबईत आले, हम्म. त्यावर मुंबई पाण्याखाली गेलेली होती. हम्म. म्हणजे मुंबईच्या
जे काही सगळे दावे केले जात होते मुंबईच्या सेफ्टी बद्दल आणि मुंबई इन्फ्रास्ट्रक्चर. किती सुरक्षा आहे वगैरे सगळं, ते सगळे फोल गेलेले आहेत. आणि गंमत अशी आहे की मुंबईचा सगळा कारभार जो आहे तो आज आहे एकनाथ शिंदेच्या ताब्यामध्ये. कारण हा. इलेक्टेड बॉडी नाही, महापालिकेच्या निवडणुका 3 वर्ष झालेल्या नाहीत, निवडून आलेलं प्रशासन नाही, निवडून आलेलं सरकार नाही, प्रशासनाच्या हातामध्ये सगळं कारभार आहे. प्रशासन काम कोणाच्या अंडर करतंय तर ते नगर विकास खात्याच्या अंडर करतंय. नगर विकास खाते गेले 3 वर्ष एकनाथ शिंदेच्याकडे आहे. तर नगर विकास खात्याने आपलं काम चोखपणाने न केल्यामुळे मुंबईची अवस्था वाईट झालेली आहे, मुंबईची दाणादाण उडाली, हे आपण काल बघितलं. म्हणजे अं, मुंबईचं नाक फुटावं, मुंबईच्या अगदी इभ्रत जावी सरकारची, असं का घडलं काल? तर मुंबईची नवी कोरी मेट्रो, मुंबईची भूमिगत मेट्रो जी पंधरा अवघ्या पंधरा दिवसापूर्वी दिवसांपूर्वी सुरू झाली, त्या मुंबईच्या मेट्रोमध्ये वरईच्या स्टेशनमध्ये सगळा त्या मातीचा ढिगारा वाहून आला. आणि काय झालं आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी परत त्याच्यामध्ये जात नाही. या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण हे की ज्या वेळेला देशाचे गृहमंत्री मुंबईत येणार आहेत, अशा वेळेला पावसामुळे मुंबईसारखं शहर ठप्प पडतंय आणि मुंबईच्या नागरिकांना, मुंबईकरांना अतिशय हाल त्याचे सहन करायला लागत आहेत. हे दाखवून देण्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टीचा वापर होऊ शकतो. का होऊ शकतो? कारण एकनाथ शिंदेकडे हे खातं आहे. एकनाथ शिंदे 3 वर्षापासून मुंबई महापालिकेवर बारीक नजर ठेवून आहेत आणि शिंदेना मुंबई हँडल करता येत नाही, हा त्यातनं मेसेज भाजपचे लोक अमित शहाच्या काळात नक्कीच भरू शकतात. म्हणजे आणि या असं एक, सर ह्याला जोडूनच एक असं की अमित शहानीच एकनाथ शिंदेना एवढं फ्रीडम दिलेलं आहे आणि फ्री हँड दिलेलं आहे सत्ता राबवण्याबद्दल, त्यांच्या मर्जीची खाती देण्याबद्दल. तर भाजपची जी स्थानिक नेते मंडळी आहेत, जी एकनाथ शिंदेच्या कारभारावर नाराज आहेत, ती अमित शहाना असं सांगू शकतात की बघा बाबा, तुम्ही तर सांगितलं की एकनाथ शिंदेकडे नगर विकास वगैरे वगैरे, शिंदेजी को हमें अच्छे से संभालना है, तर आपण सांभाळतोय, पण त्यांना जे सांभाळायला दिले तेच सांभाळता येत नाही, अशा पद्धतीचा सूर हा अमित शहाकडे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जाऊ शकतो का? ते नक्कीच केला जाऊ शकतो. कारण मी आता तेच म्हणालो ना की 3 वर्ष नगरविकास खातं हम्म, जेव्हापासून इलेक्टेड बॉडी नाही आहे, हम्म, तेव्हापासून एकनाथ शिंदेच्या ताब्यात आहे. हम्म, त्यामुळे एकनाथ शिंदेनी गेल्या 3 वर्षामध्ये मुंबई महापालिकेची किंवा मुंबई शहराची विशेषतः हम्म, काय अवस्था करून ठेवली आहे बघा साहेब. ज्या मंत्रालयामध्ये आजपर्यंत कधीही पाणी साचलं नाही, त्या मंत्रालयामध्ये काल गुडघावर पाणी होतं. हम्म, म्हणजे हे तर आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. तो सुद्धा पहिल्याच पावसामध्ये नरिमन पॉईंट सारखा जो सेफेस्ट भाग मानला जायचा मुंबईला, की काही हम्म, झालं मुंबई अख्खी पाण्यामध्ये गेली. अगदी 26 जुलै 2005च्या पुरामध्ये देखील नरिमन पॉईंट मध्ये फारसं पाणी साचलेलं नव्हतं. हम्म, कारण त्या रात्री नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह या सगळ्या परिसरामध्ये हिंडून आम्ही पावसाचा आनंद घेत होतो. म्हणून मी तिथे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्यामुळे सांगतोय की हा, तिकडे काही झालेलं नव्हतं. हा, ते नरिमन पॉईंट काल पावसामध्ये, पावसाच्या पाण्यामध्ये, गुडघावर पाण्यामध्ये होतं. ही हम्म, मुंबईसाठी अतिशय नाचक्की लावणारी गोष्ट आहे. आणि हे सगळं कोणी घडवून आणलंय? तर ज्यांच्याकडे नगर विकास खात्याची सूत्र आहेत, ते त्या एकनाथ शिंदेच्या कारकिर्दीमध्ये सगळं घडून आलेलं आहे. त्यामुळे यापुढे मुंबई महापालिकेच्या निवडणुका जेव्हा येतील, हम्म, त्यावेळेला जागा वाटप असो किंवा अन्य गोष्टींची तडजोड करण्याचं असो, हम्म. त्यावेळेला एकनाथ शिंदेना फारसं महत्व देऊ नका, हे सांगण्याची संधी भाजपवाले सोडतील असं काही मला वाटत नाही. बर. राजकारणामध्ये अशी संधी तर फार चांगल्या पद्धतीने युटिलाइज करायची असते. हम्म. आणि अमित शहा मुंबईत येण्याच्या निमित्ताने त्यांना काय पावसाने जी संधी दिली असेल हम्म. तर, आणि भाजप त्याच्यावर जर शिक्षण आणि मारलं नसेल तर सगळं लाईव्ह चांगलं बघायला असेल. मिळालं त्यांना, अर्थात अमित शहाने सगळं लाईव्ह फर्स्ट हँड बघायचं काम. एक्सपिरियन्स घेऊन, म्हणजे म्हणजे आयक्यू कोणी गोष्टी आणि सांगण्याची गरजच फर्स्ट हँड नाही. एक्सपिरियन्स. हो, एक्झॅक्टली, कोणी सांगण्याची गरजच नाही, त्यांना प्रत्यक्ष बघायला मिळालं असेल. ते विमानतळावर उतरल्यापासून राजभवनला पोहोचेपर्यंत त्यांना सगळी जागोजागी दिसलं असेल हे काय चाललंय. अर्थात अमित शहाना या गोष्टी नवीन नाही आहेत, त्यांना माहिती आहे मुंबईची अवस्था काय. त्यांचा जन्म मुंबईतला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. वाकेश्वरचा जन्म आहे त्यांचा. त्यामुळे अमित शहाचा जन्म जिथे झाला तो भाग पाण्याखाली होता. हा जरी मेसेज अजूनही भाजपने पण मत. पोहोचवला तरी एकनाथ शिंदेच्या दृष्टीने अडचणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि बरोबर. राजकारणामध्ये अशा गोष्टींचा फायदा घ्यायचा असतो. भाजपवाले तो फायदा घेतील असं मला वाटतं. बरोबर. आता सर ह्याला धरूनच एक प्रश्न आहे. एक दोन तीन गोष्टी तुमच्या आतापर्यंतच्या या सगळ्या वक्तव्यामधून समोर आल्यात. एक तर अ, अशोक चव्हाणांना इशारा आहे, दुसरीकडं सावरकरांचा मुद्दा, आणि तिसरी गोष्ट मुंबई महापालिकेचं इलेक्शन, अशा तीन गोष्टी समोर आल्यात. तर एक, तुम्ही अशोक चव्हाणांचं बोललात, तर अशोक चव्हाणांना अजूनपर्यंत मोठे कार्यकर्ते आपल्यासोबत आणता आलेले नाहीत. फक्त दोनच आमदार आतापर्यंतच्या त्यांच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या सोबत आहेत. एक अमर राजूरकर, ज्यांनी स्वतःची आमदारकी सोडून आमदारकीचा त्याग करून
चव्हाणांच्या सोबत गेलेत. त्यांना आता त्याचं बक्षीस म्हणून नांदेड शहर महानगर प्रमुख करण्यात आलेले आहे, अमरनाथ राजूरकरांना. दुसरे आहेत जितेश अंतापूरकर. तर त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट द्यायचं न द्यायचं, ते काँग्रेसमध्ये सोडणार नाही सोडणार, अशा सगळ्या याच्यामध्ये ते भाजपमध्ये गेले आणि त्यांना तिकीट मिळालं आणि ते निवडून आले सगळ्या त्या वातावरणामध्ये. तर अजूनपर्यंत तशी मोठी लोक आणता आलेली नाहीत. हे सगळं बघूनच अशोक चव्हाणांनी मागच्या काळामध्ये जे त्यांचे सगळे विश्वासू लोक होते आणि काही 5 एक वर्षामध्ये ज्यांना दूर लोटलेलं होतं, असे काँग्रेसचे ज्यांनी राजीनामा दिला ते जिल्हाध्यक्ष B.R. कदम यांनी हे ह्यांच्यासोबत अशोक चव्हाणांचं जुळत नव्हतं. ते काही काळ दुरावलेले होते आणि त्या दुरावलेपणामधूनच B.R. कदम हे चव्हाणांच्या सोबत न जाता काँग्रेसमध्येच थांबलेले होते आणि त्याचं बक्षीस म्हणून त्यांना जिल्हाध्यक्षपद मिळालेलं होतं. मग आता अशोक चव्हाणांना माझी ताकद काय हे दाखवून देण्याची, जसं तुम्ही म्हणालात की त्यांना इशारा आहे, तर त्या इशाऱ्याला समजून घेऊन उत्तर देण्याची एक संधी मिळाली होती. आणि त्या संधीचं सोनं एक प्रकारे अशोक चव्हाणांनी केलं का असं म्हणता येऊ शकतं. कारण B.R. कदम यांच्यासोबत त्यांचं जुळत नव्हतं मागच्या काळामध्ये. तर B.R. कदमांच्या घरी स्वतः अशोक चव्हाण गेले 8 दिवसापूर्वी आणि कालच्या दिवशी अमित शहाच्या उपस्थितीमध्ये B.R. कदमांचा प्रवेश हा भाजपमध्ये झालेला आहे. ही एक गोष्ट. आणि त्याच्यासोबत काही आणखी प्रवेश देखील, नांदेडमधले एक ख्यातनाम डॉक्टर आहेत त्यांचा प्रवेश झालेला होता, वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी झाल्या. आता त्याच्या पुढची गोष्ट आहे सावरकरांबद्दलची आणि ऑपरेशन सिंदूर वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आपल्या तुमच्याशी बोलण्यामध्ये आलेला होता तो मुंबई महापालिकेचा. तर एकनाथ शिंदेवर या सगळ्या मुंबई तुंबल्याचा, मुंबईतल्या सगळ्या पावसाच्या परिस्थितीमुळे जी नाचक्की झाली आहे त्याचा कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो? महापालिकेमध्ये एकनाथ शिंदे स्वतंत्र जातील का एकत्र लढतील, आणि एकत्र लढले तर काय अजून गोष्टी होऊ शकतात, याच्याबद्दल तुमचं मत काय? मुंबईची दुरावस्था का झाली हे तर उघडच आहे. म्हणजे ते कोणामुळे झाले हे पण आपण सगळ्या बघितलं. हम्म, प्रशासन डिम्म होतं, प्रशासन गाफील होतं. हम्म. म्हणजे काल एकनाथ शिंदेची प्रेस कॉन्फरन्स आपण बघितली. त्यांनी पत्रकारांशी बोलताना जे काही कारण दिली आहेत. सर एकच सेकंद, याच्यामध्ये एक ऍड करायचं होतं, म्हणजे की आता प्रशासन ढिम्म होतं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, पण ह्या सगळ्यांची स्पष्टीकरणं दिवसाच्या अखेरपर्यंत, म्हणजे दिवसभर महायुती सरकारवर प्रचंड टीका झालेली होती, ट्रोल झालं सगळं प्रशासन. मेट्रोवरून तर खूप नाचक्की झालेली होती, एक स्टेशन भुयारी स्टेशन पाण्यात गेल्यामुळं. आणि दिवस अखेर आपल्याला बघायला मिळालं की भाजपचे लोकच की काहीच झालं नाही, मेट्रो स्टेशन उगं थोडा काळ बंद होतं वगैरे वगैरे. अश्विनी भिडे ज्या देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत नजीकच्या म्हणून ओळखल्या जातात, त्या देखील आपल्याला स्पष्टीकरण देताना बघायला मिळाल्या होत्या. असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदेकडून आलेलं नाही. तर हे एक गोष्ट होती. नाही, एकनाथ शिंदेने जेव्हा बीएमसीच्या कंट्रोल रूम मध्ये गेले होते तेव्हा हा. तिकडे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हं, तिकडे ते म्हणाले तसं की मुंबईमध्ये साधारणपणाने 11 जूनला मान्सून येतो हं. आणि आमचं नियोजन असं होतं की 10 जूनला सगळी कामं पूर्ण होतील. आणि 10 जूनला. आणि आमचा अंदाज असा चुकला आणि पाऊस लवकर आला. 15 दिवस आधी हं, लवकर आला पाऊस. हं, 75 वर्षात पहिल्यांदाच मुंबईत मे मध्ये पाऊस पडला. हं. असं सगळी त्यांनी काय सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण याच्यात मला गंमत अशी वाटते ना की 11 जूनला मान्सून मुंबईमध्ये येतो हे एक सरासरी झाली. म्हणून तुम्ही 10 जून पर्यंत कामं पेंडिंग दहा ठेवणार म्हणजे मे अखेरीस जेव्हा वळीवाचा पाऊस येतो हा. तेव्हा आपली तयारी नव्हतीच याचा अर्थ. तर तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघत बसणार का की पाऊस येणार मग आपण काम सुरू करायचं? असं काय असतं का? नियोजनातली गफलत असते ती इथे असते. म्हणजे 11 जूनला पाऊस येणार म्हणून आम्ही 10 जूनला कामं पूर्ण करू असं करून नाही चालत ना. 10 मे ला कामं पूर्ण झाली पाहिजेत. महिनाभर बरोबर. मिळाला पाहिजे हातामध्ये. आणि आता तर ती तंत्रज्ञान सगळी वगैरे कामं सगळ्या होणार. गोष्टी आलेल्या आहेत. सगळी गोष्टी अवेलेबल आहेत. तंत्रज्ञान आहे. मॅन्युअली मुंबई काहीच करायचं नाही आता महापालिकेसारखी तसं. अतिश्रीमंत महापालिका आहे. पैशाची कमतरता नाही आहे. सगळ्या गोष्टी आहेत. मॅन पॉवर आहे. इच्छाशक्ती नाही आहे. इथे हा प्रॉब्लेम आहे. किंवा ढिसाळपणा आहे, ढिम्मपणा आहे, किंवा कॅज्युअल ॲटिट्यूड आहे की आता ठीक आहे होईल तेव्हा बघू. हे काय मुंबईकरांना सवय असते. मुंबईकर काय मुंबई स्पिरिटच्या नावाखाली सगळं चालून जातं. म्हणजे काल तर असे पण लोक म्हणत होते की त्याला मुंबईचा पाऊस सहन होत नाही, त्याने मराठवाड्यात जावं आणि कोरडवाहू शेती करावी. हा. हे काही कारण असू शकत नाही ना. कारण. मला सवय आहे आम्हाला ठीक आहे, पण सवय आहे म्हणून दरवर्षी त्याच गोष्टीतून त्याच त्रासातून जावं आणि तोच त्रास भोगावा असं काही लिहून ठेवलेलं नाही कुठे. कधीतरी आयुष्य चांगलं झालं पाहिजे ना मुंबईकरांचं. बरोबर. मुंबईकर ठीक आहे, मुंबईकर थांबत नाहीत, ते पावसानं चालत जाणार, ट्रॅकवरनं घरी जाणार, हे सगळं बरोबर आहे. पण तिथे मग सरकार काय करतं? मग हे जर त्यांना स्वतःलाच करायचं असेल तर सरकार तरी कशाला पाहिजे? हं. सरकारची गरजच नाही ना अशा वेळेला.
तर सरकारने हे ठरवलं पाहिजे की आपल्याला काय आपल्या प्रायोरिटीज आहेत, आणि हे जर दरवर्षी होणार आहे तर आधीपासून तयारी काय नाही केली. म्हणजे कालच्या मेट्रो स्टेशनच्या ज्या दुर्गतीला कारण असं त्यांनी दिलं की तिथे एक परमनंट भिंत बांधणार आहेत आणि त्या भिंतीचं काम 3 महिने चालणार आहे. हम्म. त्यामुळे आम्ही एक टेम्पररी भिंत बांधली, कच्च्या स्वरूपातली. ती पावसामुळे वाहून गेली आणि वा. म्हणून सगळा ढिगारा त्या मेट्रोच्या सेवेमध्ये. कोणाला सांगता या सगळ्या गोष्टी? म्हणजे हे इतका बालिशपणा, इतका बालिश उत्तर जर महाराष्ट्राचे मंत्री देत असतील तर अवघड आहे. म्हणजे त्यांना कोण ब्रीफ करतं आणि त्यांनी कसा विश्वास ठेवावा, आणि जनतेने याच्यात तरी काय विश्वास ठेवावा? मग काम तयार नव्हतं तर उद्घाटन तरी कशाला केलं, सुरुवात तरी कशाला आणि केली सिमेंटचे मेट्रोची? रस्ते देखील एक वादात सापडलेले आहेत एकनाथ शिंदेचे. सिमेंटचे रस्ते आहेत, ठीक आहे, सिमेंटचे रस्ते करायला हवे होतेच. हम्म. मुंबईच्या रस्त्यांची नाही, अवस्था पण त्यांनी बघता. ते टाइमलाईन वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या होत्या ना. तेच म्हणतो ना मी, की वेळेत पूर्ण करणं हे महत्वाचं असतं. हा. 11 जूनला पाऊस येणार म्हणून तुम्ही 10 जूनला त्याचं उद्घाटन करून नाही चालत. एक महिनाभर हा. आधी, 2 महिने आधी काम सुरू करायला हवं होतं, काम संपायला हवं होतं. हम्म. जी अवस्था मुंबईची आहे तीच अवस्था ठाण्याची आहे. जाऊन बघा आपण ठाण्यामध्ये अर्ध्या रस्त्यांची कामं सुरू आहेत, ट्रॅफिक डायव्हर्ट करून ठेवली आहे. हम्म. म्हणजे एकनाथ शिंदेचं, मला कोणीतरी सांगितलं त्या दिवशी परवा, की एकनाथ शिंदेच्या घरी जर एखादी व्यक्ती अडकली असेल आणि ती जर घोडबंदर रोडला राहत असेल तर एकनाथ शिंदेचं घर ज्या परिसरात आहे त्या लुईसवाडी पासून तर घोडबंदर रोडला, कासार रोडवली किंवा त्याच्या पुढे बांदरपाडा वगैरे ठिकाणी पोहोचायला 2-2 तास लागतात अरे बाप. ट्रॅफिकमध्ये. 2 तास, तेवढ्या वेळात माणूस मुंबईहून दिल्लीला पोहोचतो. म्हणजे अमित शहा मुंबईचा पाणी दौरा करून दिल्लीला घरी पोहोचतील तरी लुईसवाडीला अडकलेले लोक आपल्या घरी पोहोचू शकत नाही, कासार रोडवलीला. ही अवस्था आहे एकनाथ शिंदेच्या शहरातली. आणि एकनाथ शिंदेकडे पीडब्ल्यूडीचं खातं जे आहे ते गेली 10-12 वर्ष आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हापासून पण आहे, आता पण आहे. नगर विकास त्यांच्याकडे आता फुल टाइम आलाय. पण त्यांच्याकडे पीडब्ल्यूडी, MSRTCची कामं जी आहेत सगळी ती त्यांच्या अंडर ही वर्षानुवर्षे त्यांच्याकडे आहेत. नाही ते सर, नगर दिवालिया करत विकास तर पडला. त्यांच्याकडे अगोदर पण होता ना. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना काय एक कारण होतं सांगायला, की त्यांना निर्णय मला घेण्याचे करू अधिकार देत नव्हते नव्हते. काम. आदित्य ठाकरे सगळे निर्णय घ्यायचे, मला फक्त सही करायला लावायचे, त्यांना कारण होतं सांगायला. पण हा, हा. मुख्यमंत्री पद आहे त्यांच्याकडे. हम्म. देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये 5 वर्षाचं पूर्ण टर्म त्यांच्याकडे होती MSRTCची. हे सगळं असताना देखील ठाण्याची अवस्था काय आहे? त्यामुळे भाजप, मला सांगायचा एवढाच मुद्दा आहे याच्यामध्ये आहे, की एकनाथ शिंदेना तुम्ही सगळे अधिकार दिलेत, एकनाथ शिंदेच्या कलाने जरी गेलात हम्म. तरी शिंदेच्या हातामध्ये नेतृत्व सोपवलं म्हणजे मुंबईचं किंवा ठाण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होईलच त्याची गॅरंटी नाही. हे सांगण्याची संधी भाजप सोडणार नाही. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की भाजप या सगळ्या गोष्टीचा पुरेपूर राजकीय फायदा करून घेणार आणि एकनाथ शिंदेना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार, हे उघड आहे. अमित ओके. शहाकडे सांगण्याचं कारण एवढ्यासाठी असेल कारण अमित शहाचे ब्ल्यू आयड बॉय कोण आहेत तर एकनाथ शिंदे आहे. एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस की अजित पवार, असं जर त्यांना पसंती क्रम विचारला तर शिंदे पहिल्या क्रमांकावर असतील, देवेंद्र फडणवीस दुसऱ्या क्रमांकावर असतील, अजित पवार अजित तिसऱ्या पवार. क्रमांकावर असतील. हे बरं. आपल्या सगळ्यांना मान्य आहे, त्यामुळे याच्याबद्दल काही म्हणजे वादाचा विषय एकनाथ नाही. शिंदेचं मोठं डॅमेज हे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये होऊ घातले, असा एक अर्थ अमित शहाच्या या दौऱ्यामधून निघतोय, असं थोडक्यात आपण म्हणू शकतो. डॅमेज होईल की नाही आपल्याला माहित नाही, पण ते डॅमेज करण्याची संधी भाजपला पावसाने उपलब्ध करून दिली एवढं नक्की. त्यामुळे बरोबर. हा. भाजपचे नेते आज प्रचंड खुश असतील. आणखी मुंबईत 2 दिवस पाऊस पडावा असं ते अपेक्षा करतील. त्यामुळे त्यांना एकनाथ शिंदेना नक्कीच बरोबर. एक्सपोज करता येईल. आता ह्याच्यामध्ये अजून पुढचा मुद्दा, तुम्ही आता एक ठाण्याचा उल्लेख केलेला होता आणि जी बातमी मला वाटते सगळीकडे मिस झालेली आहे. काल अमित शहा बोलत असताना एक महत्वाची गोष्ट बोलून गेले. ते नेत्यांची नावं घेत होते नांदेडच्या सभेमध्ये, शंखनाथ सभेमध्ये. तिथे रवींद्र चव्हाणांचा उल्लेख त्यांनी प्रदेश कार्याध्यक्ष आणि अगले होने वाले अध्यक्ष असा रवींद्र चव्हाणांचा उल्लेख केला. म्हणजे भाजपच्या कुठल्याच नेत्यानं रवींद्र चव्हाण हे आमचे अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष, असं उघडपणे बोललेलं नाही. चव्हाणांना ताकद देण्याचे प्रयत्न होत आहेत, पण उघडपणे त्यांना एक प्रकारची त्याची घोषणा ही अमित शहानी केली आहे. म्हणजे आता रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत, ही गोष्ट जवळपास शिक्कामोर्तब झालंय. त्याची फक्त आता ऑफिशियल प्रेस नोट येणं बाकी राहिलेलं, पण ही सध्या मीडियामध्ये कुठं फारशी चर्चेत न आलेली गोष्ट आहे. तर रवींद्र चव्हाण आणि ठाणे आणि तिथं एकनाथ शिंदेचा सोबतचा त्यांचा संघर्ष, ह्या संघर्षाला आता आणखी एक नवीन वळण किंवा एक नवीन टोक आपल्याला येत्या काळामध्ये, येत्या 5-1 वर्षामध्ये बघायला मिळू शकतं का रवींद्र चव्हाणांचं प्रदेशाध्यक्षपद? तर ते तर आहे. म्हणजे ज्या वेळेला रवींद्र चव्हाण यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली
हम्म. त्याच वेळेला पुढचे अध्यक्ष ते असतील हे उघडपणाने होतच. हा. ते उघडपणे कोणी बोलत नव्हतं कारण ते अध्यरूत आहे. मग ते हा. त्या एका काय म्हणतात त्याला ते सिस्टीमचा भाग आहे की ते होणारच. हा, जयप्रकाश पण नड्डा सारखं, जगत प्रकाश हा नड्डा मग ते सारखं. ठीक आहे, ते होणारच. ते हम्म. आज नव्हते ते काय कधी ना हम्म. कधी ती फॉर्मॅलिटी पूर्ण होईल असं होतं. हम्म. पण रवींद्र चव्हाण यांच्याशी आपण जर खासगीपणे बोललो, मी हम्म. अजून काही बोललेलो नाही, मला ती संधी मिळाली नाही अजून. हम्म. पण असं एक तर्क आहे ऐक भाजपच्या ना. हम्म. लोकांचा. नाही, भाजपच्या काही नेत्यांनी मला सांगितलेलं असं तर्क आहे की हम्म. आपण त्यांच्याशी जर आता बोललो आणि त्यांना जर असं म्हटलं की अरे वा अध्यक्ष साहेब अभिनंदन तुमचं, तर ते चिडतात, त्यांना राग येतो असं म्हणायचं. हा. कारण ते म्हणतात मला कार्यकारी अध्यक्ष बनवून ठेवलंय, काम तर सगळं अध्यक्ष करतात, मला अधिकारच नाही काही, असं हा. त्यांच्या बोलण्यामध्ये येत असतं. त्यामुळं रवींद्र चव्हाण यांना काही नेत्यांचे भाजपमध्ये प्रवेश करून घ्यायचे होते, हा. ते त्यांनी केले नाहीत. कारण बावनकुळे तिकडे आहेत. हा. बावनकुळ्यांना त्याचं श्रेय जाईल म्हणून प्रवेश झाले नाहीत. ज्या वेळेला मी पूर्णपणे अध्यक्ष होईल, पूर्ण वेळ अध्यक्ष होईल, तेव्हा हे प्रवेश करेल असं सांगून ते प्रवेश थांबवण्यात आले, ही माझी माहिती आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांचा अध्यक्षपद हे जरी काय फॉर्मॅलिटीचा भाग असला तरी त्याला अनेक कंगोरे पण आहेत, सुप्त संघर्ष पण आहे अध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांमधला. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता ठाण्याचा जेव्हा तू मुद्दा काढलास की ठाण्यामध्ये काय होणार, एकनाथ शिंदेचे ठाणे आहे आणि ठाण्याची व्यक्ती ही भाजपचा प्रदेशाध्यक्ष होणार. रवींद्र चव्हाण हे काय तसे मूळचे ठाण्याचे नाही आहेत. हम्म. ते कुठल्या तरी बाहेर, मूळचं गाव कुठलं मला माहित नाही, पण तिकडे कोकणातले आहेत. डोंबिवलीमध्ये आलेत. हम्म. तिकडे डोंबिवलीमध्ये आलेत, भांडूपचे हम्म. आहेत मला वाटतं ते. हम्म. माझ्या ओके. माहितीप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे भांडूपचे आहेत, त्याचं हम्म. मूळ सगळं भांडूपमध्ये आहे. हम्म. तिकडे ते डोंबिवलीमध्ये आलेत आणि डोंबिवलीमध्ये ते मोठे झालेत आणि डोंबिवलीत त्यांनी सगळं भाजपचं काम वाढवलं, स्वतः पण मोठे झालेत, असं सगळं आहे. डोंबिवलीतली व्यक्ती ठाणे जिल्ह्यामध्ये वर्चस्व गाजवू शकते का, आणि ते सुद्धा एकनाथ शिंदेसारखी तगडा प्रतिस्पर्धी समोर असताना, मला थोडी शंका आहे. कारण एकनाथ शिंदेची ठाण्यावरची पकड ही अभेद्य आहे, त्याच्याबद्दल हम्म. काही वादच नाही. हम्म. म्हणजे त्यांनी तिकडे इन्फ्रास्ट्रक्चरची सुधारणा केली आहे किंवा नाही केली आहे, ट्रॅफिकचा किती बोऱ्या वाजलाय किंवा नाही वाजलाय, ठाण्यामध्ये किती पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे किंवा काय, या सगळ्या समस्या जरी असल्या तरी राजकीय दृष्ट्या ठाणे शहर आणि ठाणे जिल्हा या दोघांवर एकनाथ शिंदेची अतिशय घट्ट पकड आहे. मग ते ठाणे महापालिका असो, कल्याण डोंबिवली असो, अगदी बदलापूर कुळगाव सारखी महापालिका असो, उल्हासनगर. उल्हासनगर असो किंवा नवी मुंबई असो. नवी मुंबईमध्ये भाजपने गणेश नाईकांना मंत्रिपद देऊन एकनाथ शिंदेच्या पुढे प्रतिस्पर्धी म्हणून उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते पालकमंत्री पण आहेत ठाण्याचे. हम्म. त्याच्या जोडीला आता डोंबिवलीतनं रवींद्र चव्हाण भाजपचे अध्यक्ष होणार. एकनाथ शिंदेची कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय, याच्याबद्दल काही वादच नाही. पण ज्या ठाणे शहरामध्ये त्यांना खरं म्हणजे चेकमेट करायला हवं, तिथे भाजपची ताकद आहे का, तर अजिबात नाही. भाजपचे किती नगरसेवक तिकडे मागच्या यायला होते मला आकडा पण आठवत नाही, आता सांगता येत नाही. कारण फारसं भाजपचं तिकडे काही अस्तित्व नसल्यामुळे हम्म. आपल्याला ते लक्षात पण येत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेची कोंडी करायची असेल तर भाजपला ठाणे शहरामध्ये चांगलं संघटन उभं करावं लागेल, आणि ते करण्यासाठी आता भाजपकडे तेवढा सक्षम कार्यकर्ता नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेना जर खरंच त्यांच्या मतदारसंघात बांधून ठेवायचं असेल किंवा त्यांना ठाण्यातच कुठेतरी गुंतवून ठेवायचं असेल, तर ठाण्यामध्ये शिंदेच्या समोर चांगला प्रतिस्पर्धी उभा करणं हम्म. ही भाजपला आजपर्यंत शक्य झालेली गोष्ट नाही, आणि ते याच्या पुढेही होईल आत्ताच्या परिस्थितीमध्ये असं काही वाटत नाही. त्यामुळे रवींद्र चव्हाण आलेत आणि त्यामुळे आता एकनाथ शिंदे फार अगदी सैरभैर झालेत आणि एकनाथ ओके. शिंदेची संधी संपली हा. असं काही होणार नाही. परिणाम कुठे होऊ शकतो, ठाण्याच्या ग्रामीण भागामध्ये. हा. कुळगाव बदलापूर सारखी गोष्ट असेल, मुरबाड वगैरे. उल्हासनगरमध्ये भाजपचा नगर आमदार आहे. हम्म. उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये, उल्हासनगर मतदारसंघामध्ये भाजपचा आमदार आहे. कल्याणमध्ये भाजपचं अस्तित्व आहे. डोंबिवलीमध्ये स्वतः भाजपचे आमदार आहेत, तिथलेच अध्यक्ष असतील, तर तिथे भाजपला ताकद मिळू शकते. मात्र ठाणे शहर आणि नवी मुंबई या दोन्ही ठिकाणी भाजपला अतिशय स्ट्रॉंगपणाने कार्यकर्त्यांचं नेटवर्क उभं करणं शक्य होईल, तेव्हाच ते एकनाथ शिंदेना टक्कर देऊ शकतील. आता भाजपने काय केलंय की गणेश नाईक आहेत म्हणून ते आपल्याला नवी मुंबईमध्ये सावरून घेतील, असा कुठेतरी त्यांचा समज आहे. पण याच गणेश नाईकांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला होता बेलापूर मतदारसंघामध्ये. बरोबर. हे पण तितकंच खरं आहे ना. त्यामुळे गणेश नाईक आहेत म्हणून ते काय अभेद्य आहेत किंवा अजिंक्य आहेत असं नव्हे. आणि एकनाथ शिंदेना ठाण्यातली आणि ह्याच गणेश परंपरा माहिती नायकांच्या मुलाचा असल्यामुळे. पराभव देखील झालेला आहे रिसेंटली. हो तेच ना, म्हणजे गणेश नाईक आहेत म्हणून सगळं काय तिकडे आलबेल आहे असं नव्हे.
भाजपला स्वतःचं संघटन उभं करावंच लागणार आहे आज ना उद्या. एकेकाळी नवी मुंबई महापालिका ही श्रीमंत महापालिका होती. पिंपरी चिंचवड सारखी नवी मुंबई पण होती. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे भाजपला तिकडे खूप मेहनत करावी लागणार आहे. संघटना बांधणी एका दिवसात होत नसते. आज रवींद्र चव्हाण आलेत आणि उद्या लगेच भाजप अगदी ताकदवर म्हणून समोर आला असं काही होत नाही. संघटना बांधणं हे वर्षानुवर्षाचं काम आहे. त्या दृष्टीने कशी पावलं टाकतात चव्हाण आणि चव्हाणांचा चॉईस काय असेल. आता खरं म्हणजे ठाण्यातली निवड झालेली आहे. ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून संदीप लेलेंचं नाव जाहीर झालेलं आहे. लेलेंची नेमणूक झालेली आहे ऑलरेडी. त्यामुळे एकनाथ शिंदेना शह देण्यासाठी म्हणून रवींद्र चव्हाण यांच्याकडे माणसं कोण आहेत. ते निरंजन डावखरेंचा कसा वापर करून घेणार आहेत किंवा ते हम्म. गणेश नाईकांना आणखी काय इन्स्ट्रक्शन देणार आहेत. याच्यावर सगळा खेळ असेल. तिकडे बरं. श्रीकांत शिंदे त्यांच्या मतदारसंघात आहेत. कल्याण मतदारसंघामध्ये बरोबर. श्रीकांत शिंदे आहेत. तिकडे भाजपचं आणि श्रीकांत शिंदेचं ऑलरेडी भांडण आहे. हम्म. आपल्याला आठवत असेल मागच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपने ठराव केला होता डोंबिवलीमध्ये की बरोबर. श्रीकांत शिंदेना मत द्यायचं नाही म्हणून. हम्म. नंतर चक्र फिरली आणि मतदान करावं लागलं कारण ते सगळं अपक्ष त्यांचा समेट झाला. त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण मनामध्ये जी कटुता आहे ती आहेच ना कायम. त्यामुळे तिकडे एकनाथ शिंदेचं आव्हान आहे. तिकडे श्रीकांत शिंदेचं आव्हान आहे. आणि या दोघांमध्ये रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांची मतं परीक्षा आहे. ओके. तर आता आपण शेवटाकडे येतोय सर मुलाखतीच्या आपल्या. आता एक तर झालं की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये अमित शहाचा दौरा, मुंबई महापालिका, भाजपचा नवीन होणारा प्रदेशाध्यक्ष, या सगळ्यांबद्दल आपण बोललो. पण सगळ्यात आणखी एक महत्वाची गोष्ट, सरकार येऊन देवेंद्र फडणवीसांचं जवळपास आता 8 महिने होतील. पण ह्या 7-8 महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना अ, रायगडचा पालकमंत्री कोण आणि नाशिकचा पालकमंत्री कोण याचा तोडगा काही काढता आलेला नाही. अमित शहाचा रायगड दौरा झाला, सुनील तटकरेंच्या घरी फराळ खाऊन झालं, त्याच्यानंतर जेवण करून झालं, त्याच्या सोबत आता अशोक चव्हाणांच्या घरी पण जेवणावळी उठल्या. पण तिढा काही पालकमंत्री पदाचा सुटताना आपल्याला बघायला मिळत नाही. एकीकडे तिढा सुटत नाही, त्याच्यात सोबतच दुसरे काही प्रश्न निर्माण होतात. आता नाशिकच्या पालकमंत्री पदावरून शिंदे आणि भाजपमध्ये संघर्ष आहे, तर त्याच्यात आता छगन भुजबळांची देखील एंट्री झाली आहे. त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. आता ते देखील दावेदार म्हणून समोर आलेले आहेत. तर या सगळ्यांवर देखील काही तोडगा काढण्याच्या हिशोबानं, जसं की अजित पवारांनी रात्री भेट घेतली आणि सकाळी एकनाथ शिंदेनी, तर तोडगा निघू शकतो का? मला असं वाटतं की पालकमंत्री पदासाठी थेट अमित शहाच्या दरबारात जावं लागेल अशी काही अवस्था नाही. मग जर आणि तसं नसेल तर अमित मग एवढे दिवस जर देवेंद्र फडणवीसच सोडू शकत असतील तर 8 एक महिने का बरं ह्या सगळ्या गोष्टी असं संभ्रमावस्थेत आहेत? नाही, हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. पण तो मुख्यमंत्र्यांना सोडवायचा नसेल तर हा. मुख्यमंत्र्यांना जर असं हवं असेल की ठीक आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भांडण लागले तर लागू देत, आपल्याला काय बरं पडतं, असं जर त्यांनी विचार केला असेल तर. हम्म. आणि हा विचार तसाच केलेला दिसतो ना. म्हणजे ज्या हम्म. पद्धतीने सुनील तटकरे भरत गोगावलेची नक्कल करतायत किंवा हम्म. बाकी सगळ्या गोष्टी तिकडे चालल्या आहेत. गोगावले आदित्य तटकरेंच्या विरोधामध्ये बोलतायत. हम्म. हे सगळं बघता मुख्यमंत्र्यांना ते हवंच आहे, भाजपला हवंच आहे की सेना आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पेटला असेल तिकडे. भाजपचं काही नुकसान नाही त्याच्यामध्ये. आणि आणि पालकमंत्री पद ठीक आहे. म्हणजे पालकमंत्री आता तात्पुरतं कोणतरी असेलच तिकडे. मला असं वाटतं हम्म. कोणाकडे तरी ऍडिशनल चार्ज दिलेला आहे. पीडीसीची बैठक कोणी घ्यावी, त्याच्या निधी वाटपाचं कोणी करावं ते बघायचं. डीपीडीसीची बैठक असं काहीच नाही त्याच्यामध्ये. अजित पवार मागच्या वेळेस गेलेले होते आणि मग कोणीतरी असंच जातं. त्याच्यामध्ये फार, कारण मी अर्थमंत्री आहे म्हणून मी गेलो, पण त्याच्यावर बहिष्कार भरत गोगावलेंच्या सगळ्या म्हणजे आमदारांनी टाकलेला होता सांगण्याचा मागच्या. मुद्दा तोच आहे की हम्म. ज्या जिल्ह्याच्या नियोजनासाठी म्हणून ज्या बैठका घ्याव्या लागतात, हम्म. ते निधी वाटपाचा विषय येतो. हम्म. तो विषय पूर्ण झालेला आहे या वर्षाचा. हम्म. या वर्षीचा बरोबर. पुढच्या वर्षीचा होईल तेव्हा गरज पडेल पालकमंत्र्यांची. पण पालकमंत्र्यांचा जो वचक असतो तो वेगळ्या कामासाठी असतो. हा. ते राजकीय कामासाठी असतं. ते राजकीय कामासाठी जो असणारा वचक म्हणून जे असतं तिथे जर दोघांमध्ये संघर्ष असेल आणि भाजपला त्याचा फायदा होत असेल किंवा भाजपला त्याचा आनंद मिळत असेल तर नक्कीच चांगलं होऊ शकतं. प्रश्न मला असं वाटतं रायगडपेक्षा नाशिकचा जास्त किचकट होणार आहे. कारण नाशिकमध्ये भाजप स्वतः आहे. हा. आणि देवेंद्र भुजबळ फडणवीस पण आले. यांचे हनुमान, त्यांचे हनुमान आहेत ना तिकडे, हा, गिरीश संकट महाजन. मोचक. गिरीश महाजन तिकडे असल्यामुळे आणि नाशिकला कुंभमेळा होणार असल्यामुळे 2 वर्षानंतर तिथे खरं अडचणीचा मुद्दा तिकडे आहे. पण मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांचा एक प्रकारे छगन भुजबळांना त्यांच्यावरती उपकृत केलेलं आहे ना मंत्री करून. हम्म. भुजबळ म्हणाले परवा की देवेंद्र हम्म. फडणवीस यांची इच्छा होती
डिसेंबरमध्येच करायचं होतं, पण ते काही कारणामुळे झालं नाही. त्यामुळे फडणवीसांनी जर उपकार केले असतील भुजबळांवर, हम्म. तर फडणवीसांचा शब्द काही भुजबळ खाली पडू देणार नाही बरोबर, पालकमंत्री परतफेड होते. ते वेळेत करणार. त्यांनी जर म्हटलं की नाही भुजबळ साहेब तुम्ही नाही, गिरीश महाजनांना करायचं, तर ते काय नाही म्हणतील असं मला वाटत नाही. तिथे संघर्ष आहे सेनेशी, तिथे दादा भुसे की गिरीश महाजन हा मुद्दा आहे. तिथे भुजबळ हा मुद्दा नाही आहे. हम्म. इकडे सेना विरुद्ध भाजप हा संघर्ष, इकडे सेना विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष, दोन्हीकडे सेना हा कॉमन फॅक्टर आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा संघर्ष. बरोबर. तर तुम्हाला सर खूप खूप धन्यवाद. आपल्याला सगळ्या म्हणजे एकूण भाजपचं पॉलिटिक्स, महायुतीतला एक कुरघोडीचा सगळा संघर्ष तुम्ही सगळा उलगडून दाखवलेला आहे. खूप बारीक बारीक गोष्टी किरण सरांनी आपल्याला सगळ्यांना सांगितल्यात. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आपले धन्यवाद. आणि किरण सरांनी जे मुद्दे मांडले आहेत त्याच्याबद्दल प्रेक्षकांना काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा. तुम्ही अजूनपर्यंत द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल युट्यूबवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यासोबतच हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. ही मुलाखत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.